श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 6 श्री माधवारण्याला दर्शन प्राप्ती। सर्वांचा निरोप घेऊन श्री गुरु आपल्या शिष्यांसहित कारंजामधून निघाले। प्रथम ते नाशिकमधील गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथे गेले। त्या तीर्थस्थानाचा महिमा आपल्या शिष्यांना सांगताना त्यांनी गौतमीचा म्हणजे गोदावरीचा महिमा वर्णन केला। श्री गुरु शिष्यांना म्हणाले की ह्या नदीचा उगम म्हणजे ब्रह्मांडाव्यतिरिक्त परंतु ब्रह्मांडाबाहेर त्याला वेष्ठून असलेले उदक आहे। हेच उदक वामन अवताराच्या वेळी त्याच्या पायाच्या अंगठ्याने कटाह फुटून ब्रह्मांडात आले व गंगा या नावाने प्रसिद्धीस पावले। या तीर्थश्रेष्ठ गंगेला शंकराने आपल्या जटेत बांधून ठेवले। ह्या स्मशानाजवळ महान तपस्वी ब्रह्मऋषी असलेल्या गौतमाने आपल्या शेतात भात पेरले। पूर्वी सर्व ऋषीमुनी अशा तऱ्हेने भात पिकवित असत। ह्या साऱ्या ऋषीमुनींनी असा विचार केला की आपण साऱ्यांनी गौतम ऋषींना साकडे घातले तर ते आपल्यासाठी गंगेला जमिनीवर आणतील आणि आपल्या सर्वांना गंगा स्नानाचे पुण्य लाभेल। आजन्म ब्रह्मचर्याने राहणारे जे ऋषीमुनी आहेत ते करोडो वर्ष तपश्चर्या करून जे पुण्य मिळवणार आहेत ते पुण्य ह्या गोदावरी नदीच्या पाण्यात एकदाच स्नान केल्याने मिळेल। तेव्हा त्या सर्व ऋषीमुनींनी एक कट रचला। गौतमाने ज्या शेतात भात पिकविला होता तो भात खाण्यासाठी म्हणून या लोकांनी एक गाय वासरासकट त्याच्या शेतात सोडली। जेव्हा गौतमाने त्या गायीला पाहिले तेव्हा तिला घालवून देण्यासाठी म्हणून गौतमाने पवित्र दर्भरूपी शस्त्र सोडले। ते शस्त्र एखाद्या वज्रास्त्राप्रमाणे त्या गायीला लागले आणि ती गाय तिथेच धरणीवर कोसळली आणि मरण पावली। गौतमाच्या हातून कळत नकळत का होईना पण गोहत्या घडली होती। सर्व ऋषीमुनी त्याला भेटले आणि म्हणाले की ह्या पापातून मुक्त होण्यासाठी एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे तू काही करून पवित्र गंगा या भूमंडळावर आण, त्याशिवाय तुझी शुद्धी नाही। गौतम ऋषींनी ते मान्य केले आणि 1 वर्ष खडतर तप केले। त्यांची ही तपश्चर्या पाहून श्री शंकर प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले की वत्सा, मी प्रसन्न झालो आहे, वर माग। तेव्हा गौतम ऋषी शंकराजवळ वर मागताना म्हणाले की हे सर्वेश्वरा, या सबंध चराचराचा उद्धार करण्यासाठी म्हणून तू गंगेला भूमंडळी पाठवून दे। श्री शंकराने त्याची ही विनंती मान्य केली आणि मानवाच्या पापक्षालनार्थ गंगेला या स्थानी पाठविली। गोदावरीला म्हणून गौतमी असेही म्हणतात। या गौतमीमुळे त्र्यंबकेश्वराचे महत्त्व अधिकच वाढले आहे। हिची तारक यात्रा, गोदावरी तीरावरील यात्रा श्रीगुरूंनी आपल्या शिष्यासहित केली। यात्रा करता करता ते मांजरिका या गावात वाटेतील सर्व देवस्थानांचे दर्शन घेत आले। त्या मांजरिका गावात माधवारण्य नावाचे एक मुनी राहत होते। ते अयाचित भिक्षावृत्ताचे पालन करीत होते। मिताहारावर नेहमी असून ते सदा मानसपूजेत गर्क असायचे। त्यांचे नरसिंहमूर्ती हेच दैवत होते। दिवस दिवस ते कधी ध्यानात असल्याने त्यांना कसलेच भान तेव्हा नसे। त्यांना जेव्हा श्रीगुरूंचे दर्शन झाले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले। ते त्यांच्यापुढे नम्र होऊन भक्तिभावनेने स्तोत्र प्रार्थना म्हणू लागले। ती प्रार्थना अशी होती, ज्याचे दिव्य चरणद्रव्य गोदावरी सन्निध प्रत्यक्ष स्थित आहेत असा जो त्या नदीच्या उत्तर तीरावरील स्थानात नेहमी वास करणारा राम नामक लक्ष्मीपती तो तूच आहेस। तो श्लोक श्रीगुरूंनी ऐकला आणि त्यांना श्लोकातूनच उत्तर दिले। त्याचा अर्थ असा होता की हे माधवा, योगांतीन संहृती मार्ग, सृष्टी मार्ग व स्थिती मार्ग यापैकी अंत्य जो स्थिती मार्ग तद्रूप अधिकारतत्व आत्यंतिक उपायांनी शोधित असलेल्या तुला मी माझा खरा अभ्युदयकारी मार्ग दाखवितो। अशा तऱ्हेने श्रीगुरूंनी माधवारण्यांना मोठ्या आनंदाने आश्वासन देऊन त्याला स्वतःचे स्वरूप दाखविले। ते पाहून माधवारण्य श्रीगुरूंपुढे हात जोडून उभे राहिले आणि त्यांची नाना प्रकारे स्तुती करू लागले। ते म्हणाले, हे जगद्गुरू, तुमचा जय जयकार असो। तुम्ही त्रैमूर्तीचे अवतार आहात। म्हणूनच या भूमीवर सामान्य जनांना एक साधा मानव दिसत असलात तरी एक परमपुरुष आहात। तुम्ही विश्वाचे तारक आहात आणि म्हणूनच या धरणीवर अवतारित झालात। तुमच्या चरण दर्शनाने आम्ही कृतार्थ झाला। त्यांचे हे बोल ऐकून श्रीगुरूंना अत्यानंद झाला। ते माधवारण्यांना म्हणाले, तुझ्या मंत्रामध्ये सिद्धी प्राप्त झाली आहे। अंती तुला सद्गती प्राप्त होईल आणि तू ब्रह्मरोकी जाशील। तू दररोज मनात नरसिंहमूर्तीची मानसपूजा करीत आहेस, ते तुला प्रत्यक्ष दर्शन देतील। माझ्यावर विश्वास ठेव। असे म्हणून ते पुढील प्रवासास निघाले। माधवारण्य थोडा संभ्रमात पडला। त्याला आठवले, आपण डोळ्यासमोर जेव्हा श्री नरसिंहमूर्तीचे एकमेव रूप पाहत होतो त्यावेळी त्या स्थानी आपल्याला हे नरसिंह सरस्वती दिसत होते।
आणि काही वेळांतच दोन्ही रूपे एकमेकांजवळ दिसली. मी जेव्हा डोळे उघडले त्यावेळी माझ्या कानांवर श्री गुरुदेव दत्त असे शब्द आले. मी पाहिले तर हीच व्यक्ती माझ्या नजरेसमोर उभी होती. त्यामुळे आता त्यांची खात्री झाली, हे यतिवर्य श्री गुरुच आपले नरसिंह सरस्वती आहेत. माधवारण्याने ओळखले की ही परमेश्वरीची लीला आहे. त्यांचे मन गुरुप्रेमाने भरून आले. त्यांनी नरसिंह मूर्तीचे विनम्र भावे पूजन करून ते समोर बसले आणि म्हणाले, गुरुदेव, आज मी धन्य झालो. आज मला तुमचे प्रत्यक्ष दर्शन झाले, जे मोठ्या तपस्व्यांनाही दुर्लभ असते. त्यासमोरील छबीतून त्यांचे कानावर शब्द आले, तुझ्या ध्यानधारणेत नित्याप्रमाणे रममाण होऊन राहा. लवकरच तुला नरसिंह सरस्वतीच्या रूपात ईश्वरी दर्शन होईल.